नमस्ते विद्यार्थिनींनो, आज आपण मॉड्यूल क्रमांक 2 मधील जो पुढचा घटक आहे तो पाहणार आहोत। त्या घटकाचं नाव आहे प्रश्नपत्रिकेत प्रश्नांची गुणवत्ता आणि आवाका सुधारणे। आता पहा, प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्नांची गुणवत्ता आणि तिचा जो आवाका आहे तो सुधारण्यासाठी आपण काय काय प्रयत्न करू शकतो ते व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। पहा, आपण म्हणतो पहा, गरज ही काय आहे, शोधाची जननी आहे आणि या उक्तीप्रमाणे प्रश्न हा विचार निर्मितीचा जनक आहे। आता प्रश्नांची उकल आणि आकलन हे करण्यासाठी चिकित्सक वृत्तीचा विकास होणं आवश्यक असतं आणि प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांची जी गुणवत्ता आहे ती वाढविण्यासाठी पाठ्यांशाच्या चौकटीबाहेर जाऊन आपल्याला प्रयत्न करणं गरजेचं असतं। कारण स्वतःचे मत आपल्याला प्रदर्शित करणारे, कल्पकता निर्मिती करणारे असे सहाय्यभूत जे प्रश्न आहेत ते प्रश्न त्या ठिकाणी आपल्याला विचारायचे असतात। मग आता या प्रश्नपत्रिकेमध्ये सर्जनशील, चिकित्सक, विचार प्रवर्तक आणि पाठांतर आणि स्मरणावर भर देणारे जे प्रश्न असतात ते प्रश्न त्या ठिकाणी आपल्याला विचारायचे आहेत। म्हणजे सर्जनशीलतेला चालना देणारे, चिकित्सक वृत्तीला प्रोत्साहन देणारे आणि विचार प्रवर्तक असे प्रश्न आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये विचारणे गरजेचे असते। कारण विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा कस लावणारे आणि त्यांचे भविष्य ठरविणारे, त्यांच्या करिअरला दिशा देणारे स्पर्धा परीक्षा, प्रवेश परीक्षा, अंतिम परीक्षा यामध्ये प्रश्न प्रकार, प्रश्नतंत्र, प्रश्न निर्मितीचं जे कौशल्य आहे ते कौशल्य खूप महत्त्वाचं असं स्थान त्या ठिकाणी बजावत असतं। आणि म्हणून प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांच्या अनुषंगाने आपल्याला प्रश्नांची गुणवत्ता जी आहे ती गुणवत्ता आणि तिचा आवाका सुधारण्यासाठी विविध जे प्रश्न प्रकार आहेत, मग त्यामध्ये योग्य बाबी कोणत्या आहेत, अयोग्य बाबी कोणत्या आहेत, हे सगळं पाहणं गरजेचं आहे। तत्पूर्वी प्रश्न प्रकार कोणते कोणते असतात ते आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे। यापूर्वी आपण मॉड्यूल क्रमांक 1 मध्ये लेखी परीक्षा, तोंडी परीक्षा आणि प्रात्यक्षिक परीक्षा हा घटक अभ्यासला होता आणि त्या अनुषंगाने आपण प्रश्न प्रकार सुद्धा पाहिले होते। पण आता इथेही पुन्हा एकदा मी त्या प्रश्न प्रकारांची नावं तुम्हाला सांगते आणि त्यामध्ये आपण कशा पद्धतीने योग्य आणि अयोग्य बाबी काय आहेत हे सुद्धा आपल्याला विस्तृतपणे पाहायचं आहे। पहा, आता याच्यामध्ये जो काही प्रश्न प्रकार आहे त्याच्यामध्ये निबंध वजा प्रश्न, त्यालाच आपण दीर्घोत्तरी प्रश्न असे सुद्धा म्हणतो। त्याचनंतर बहुपर्यायी प्रश्न MCQ, की ज्या पद्धतीने आता परीक्षा होत आहेत MCQ, मग अशा पद्धतीचे बहुपर्यायी प्रश्न ज्याला आपण म्हणतो ते बहुपर्यायी प्रश्न सुद्धा आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये द्यावे लागतात। त्याचबरोबर चूक की बरोबर, ज्याला ट्रू अँड फॉल्स असं आपण म्हणतो, ते सुद्धा प्रश्न आपल्याला वस्तुनिष्ठमध्ये देता येतात। त्याचबरोबर जोड्या लावा, मॅच द फॉलोइंग, मग हे सुद्धा प्रश्न आपल्याला काय करता येतात, वस्तुनिष्ठमध्ये विद्यार्थ्यांना देता येतात। त्यानंतर फिलिंग द ब्लँक्स, रिकाम्या जागा भरा, मग रिकाम्या जागी योग्य शब्द भरा, असं जे काही प्रश्न असतो तो प्रश्नसुद्धा आपल्याला त्या ठिकाणी देता येतो आणि तो दिल्यानंतर आपल्याला त्यामध्ये काय सुधारणा करता येतात ते सुद्धा पाहता येतं। त्यानंतरचा पुढचा प्रश्न प्रकार आहे तो म्हणजे लघुत्तरी प्रश्न। आता लघुत्तरी प्रश्नामध्ये काही थोड्या वाक्यामध्ये आपल्याला काय लिहायचं असतं, त्या प्रश्नाचं उत्तर लिहायचं असतं, म्हणजे थोडक्यात उत्तरे लिहा असा प्रकारचा जो प्रश्न असतो तो प्रश्न लघुत्तरी प्रश्नामध्ये त्या ठिकाणी येतो। मग असे निबंधाचे जवळजवळ 6 प्रश्नांचे जवळजवळ आपण 6 प्रकार या ठिकाणी पाहिलेत। मग या प्रश्नांच्या प्रकारामध्ये प्रश्नपत्रिकेमध्ये काय सुधारणा आपण करू शकतो, मग बहुपर्यायी प्रश्नांमध्ये काय सुधारणा करू शकतो, कोणती गोष्ट अयोग्य आहे आणि कोणती अयोग्य म्हणजे योग्य आहे हे आपल्याला त्या प्रश्नांच्या अनुषंगाने पाहायचं आहे। मग यातला पहिला जो काही प्रश्न प्रकार आहे तो म्हणजे बहुपर्यायी प्रश्न, ज्याला आपण MCQ असं म्हणतो। मग आता MCQ ज्यावेळेस आपण पेपरमध्ये टाकणार असतो किंवा पेपरसाठी त्या MCQची निवड करणार असतो त्यावेळेस आपण कोणत्या बाबी करायला पाहिजेत, तर सर्वात महत्त्वाचं आपण काय केलं पाहिजे, तर आपल्या स्वतःच्या भाषेत त्या ठिकाणी प्रश्न लिहिणं गरजेचं असतं। म्हणजे काय केलं पाहिजे, तर आपल्या स्वतःच्या भाषेमध्ये प्रश्न लिहायचे आहेत। त्यानंतरचा दुसरी बाब आहे ती म्हणजे पुस्तकी भाषा त्या ठिकाणी टाळायची आपल्याला। पुस्तकी भाषेमध्ये आपल्याला प्रश्न विचारायचे किंवा पुस्तकी भाषा नसली तरीसुद्धा त्या ठिकाणी चालू शकते। त्याचबरोबर प्रश्न एकच विचारायचा आहे, त्याच्यामध्ये गुंतागुंत नको आहे। म्हणजे प्रश्न एकात एक 2 प्रश्न विचारणं चुकीचं आहे, एका वेळेस एकच प्रश्नाचं उत्तर निघेल असा प्रश्न त्या ठिकाणी विचारला पाहिजे। त्याचबरोबर प्रश्नार्थक विधान असतं, ते विधान कसं असावं, स्पष्ट असावं। त्याचबरोबर पर्याय एकजिन्सी असावेत,
म्हणजे ज्या प्रश्नाचं उत्तर आपण लिहिणार आहोत त्याचा एक आणि एकच पर्याय त्या ठिकाणी योग्य असेल असाच पद्धतीचा प्रश्न त्या ठिकाणी आपल्याला विचारणं गरजेचं आहे. त्याचबरोबर कमीत कमी 3 पर्याय आपल्याला प्रश्नाच्या उत्तरासाठी देणं आवश्यक आहे आणि त्याचबरोबर योग्य वाटणारे व लक्ष विचलित करणारे पर्याय त्या ठिकाणी आपल्याला द्यायचे त्या ठिकाणी दिले गेले पाहिजेत की विद्यार्थ्यांचं लक्ष विचलित करणारे प्रश्नांचे पर्याय जर आपण दिले तर विद्यार्थी तिथं कन्फ्यूज होऊ शकतात. म्हणजे आपल्याला योग्य पद्धतीने विद्यार्थ्याचं मूल्यमापन त्या ठिकाणी करता येऊ शकतं आणि योग्य ठिकाणी मूल्यमापन करण्यासाठी आपल्याला या बाबींची दक्षता घेणं आवश्यक आहे. आता दक्षता घेणं आवश्यक आहे म्हणजे आपण काय करणं गरजेचं आहे. मी आधीच सांगितलं होतं की विधान जे आहेत प्रश्नार्थक विधान जे आहेत ते प्रश्नार्थक विधान मोजकं आणि शक्यतो समान लांबीचं आपल्याला ठेवता आलं पाहिजे. मग त्याच्यामध्ये आपण कमीत कमी 3 पर्याय द्यावेत हे तर सांगितलंच होतं. मग त्यामध्ये आपण कसं अ, ब, क आणि ड असे 4 पर्यायसुद्धा त्या ठिकाणी देऊ शकतात. याच उदाहरणार्थ एक प्रश्न मी तुम्हाला उदाहरणार्थ सांगते पहा की आपल्या शरीरावर नियंत्रण करणारे इंद्रिय कोणते असा जर तुम्ही प्रश्न विचारला तर त्याला पर्याय तुम्ही देऊ शकता की डोळा, अ डोळा, ब मेंदू, क हात आणि ड पोट. आता यातला जो पर्याय योग्य आहे तो पर्याय विद्यार्थी निवडणार आहेत. मग अशा पद्धतीने आपल्याला काय करता येणार आहे की विद्यार्थ्यांना योग्य पर्याय देऊन योग्य पर्याय निवडण्यासाठी आपण काय करू शकतो प्रेरित करू शकतो. ठीक आहे. त्यानंतर आपण पाहणार आहोत की टाळावयाच्या बाबी. बहुपर्यायी प्रश्न ज्यावेळेस आपण काढतो त्यावेळेस आपण कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत हेही आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. मग आपण ज्यावेळेस बहुपर्यायी प्रश्न काढतो त्यावेळेस लांब जी काही क्लिष्ट विधानं असतात ती विधानं आपण टाळली पाहिजेत. त्याचबरोबर नकारात्मक आणि दोनदा नकारात्मक विधानंसुद्धा त्या ठिकाणी टाळली पाहिजेत. त्यानंतर असंबंध आणि अनिश्चित ज्या संज्ञा असतात त्या संज्ञा आपण तिथे वापरणं चुकीचं आहे. त्या संज्ञा वापरायच्या नाही आहेत. त्यानंतर व्यापक सामान्यीकरण त्या ठिकाणी आपल्याला टाळायचे आहेत. चुकीच्या उत्तरेकडे नेणारा एखादा दर्शक शब्द त्या ठिकाणी असेल तर तोही तिथं आपल्याला टाळायचा आहे. बरोबर उत्तराच्या अगदी जवळ जाणारा पर्याय पण आपल्याला त्या ठिकाणी टाळायचा आहे. त्याचबरोबर पूर्णपणे अनभिज्ञ प्रतिसाद आपल्याला त्या ठिकाणी द्यायचा नाही. म्हणजे सामान्य पर्याय जसे यापैकी सर्व, यापैकी नाही, अवजड प्रतिक्रिया असे जे काही शब्द असतात ते शब्द आपल्याला काय करायचे टाळायचे आहेत. आणि त्या ठिकाणी आपण जे काही चुकीचं विधान आहे ते विधान म्हणजे कसं पहा, कधी कधी पर्याय दिलेले असतात आणि पुढीलपैकी चुकीचे विधान कोणते नाही आहे. प्रश्न कसा आहे असा क्लिष्ट प्रश्न त्या ठिकाणी टाकणं चुकीचं आहे. किंवा आपण आत्ताच मगाशी मी एक उदाहरण सांगितलं होतं की आपल्या शरीरावर नियंत्रण ठेवणारा अवयव कोणता, मग शरीरातील कोणता अवयव आहे त्यामुळे आपल्याला शिकणे सोपे जाते असा एक प्रश्न त्या ठिकाणी आपल्याला देता येऊ शकतो. की आपण ज्यामुळे विचार करतो, समजून घेतो, निर्णय घेतो, या सर्व कार्यावर नियंत्रण ठेवतो असे आपल्या शरीरातील कोणता अवयव आहे त्यामुळे आपले शिकणे सोपे जाते असा प्रश्न त्या ठिकाणी विचारायचा नाही. की प्रश्न फार मोठा आहे पण प्रश्न कसा असावा की आपल्या शरीरावर नियंत्रण ठेवणारे किंवा नियंत्रण करणारे इंद्रिय कोणते असा सोपा आणि सुटसुटीत प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी विचारता आला पाहिजे. किंवा असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की फेब्रुवारी महिना किती दिवसांचा असतो. मग आता किती दिवसांचा असतो, कधी कधी फेब्रुवारी 28 दिवसांचा असतो, कधी कधी 29 दिवसांचा असतो. म्हणजे हा प्रश्न विचारणं कसं आहे संदिग्ध आहे. म्हणून आपण असा प्रश्न विचारू शकतो की 2022 मध्ये येणारा फेब्रुवारी महिना किती दिवसांचा आहे, हो की नाही. किंवा असेल अशा पद्धतीचे प्रश्न आपण विचारू शकतो आणि त्या अनुषंगाने बहुपर्यायी प्रश्नामध्ये आपण सुधारणा करू शकतो. ठीक आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न प्रकार आहे तो म्हणजे चूक की बरोबर. आता चूक की बरोबर हे प्रश्न ज्यावेळेस आपण विचारतो त्यावेळेस आपण काय केलं पाहिजे तर आपल्याला जे काही विधानं आहेत, आपण जी काही विधानं मांडणार आहोत ती अभ्यासक्रमाशी संबंधित असली पाहिजेत. त्याचबरोबर सर्व परिचित असली पाहिजेत आणि बरोबर वा चूक उत्तराचे प्रमाण हे 50-50% त्या ठिकाणी असलं पाहिजे. आणि जे काही बरोबर 40% आणि चूक 60% प्रश्न त्या ठिकाणी जर टाकले तरी त्या ठिकाणी चालू शकतं. कारण बरेच विद्यार्थी बरोबर हा पर्याय अंदाजे निवडतात आणि मग लवकरात लवकर प्रश्न सोडून त्या ठिकाणी रिकामे होतात. पण उत्तरे लवकर देता यावीत असेही प्रश्न त्या ठिकाणी आपण विचारले पाहिजेत. आणि त्याचबरोबर चूक असल्यास बरोबर पर्याय असे सांगितले जाते कधी कधी पहा. आणि हे सुद्धा आपण टाळलं पाहिजे. उदाहरणार्थ पहा की 25 ही वर्गसंख्या आहे. मग आता अशा पद्धतीचे त्या ठिकाणी जे पर्याय आहेत हे पर्याय आपल्याला त्या ठिकाणी द्यायचे आहेत.
पण ज्यावेळेस चूक की बरोबर हे प्रश्न असतात त्यावेळेस काही गोष्टी आपल्याला टाळण्याची सुद्धा आवश्यकता असते. उदाहरणार्थ इथं पण लांबलचक विधाने काय करायची असते, टाळायची असतात. उदाहरणार्थ पहा, आता स्वातंत्र्यप्राप्तीनंतर खेड्याच्या विकासाविषयी देशाचा विकास होणार नाही, म्हणजे स्वातंत्र्यप्राप्तीनंतर खेड्यांच्या विकासाशिवाय देशाचा विकास होणार नाही असे जाणवल्यामुळे विकासाच्या योजना आणि अनेक योजना आखण्यात आल्या आणि या योजनेमध्ये स्थानिक जनतेला सहभागी करून घेण्यात आले. असं एवढं मोठं लांबलचक विधान त्या ठिकाणी देणं निरर्थक आहे. म्हणून कधीही देताना विधाने कशी असावी, सर्व परिचित आणि अभ्यासक्रमाशी संबंधित असावी. त्याचबरोबर नकारात्मकता आणि दोनदा नकारात्मक विधाने जी असतात ती टाळली पाहिजेत. त्याचबरोबर अर्धसत्य असलेली विधाने सुद्धा आपल्याला टाळता आली पाहिजेत आणि क्लिष्ट विधाने सुद्धा टाळता आली पाहिजेत. मग अशा पद्धतीची टाळाव्याच्या बाबीसुद्धा आपण प्रश्न पद्धतीमध्ये लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यानंतरचा पुढचा जो काही प्रश्न प्रकार आहे तो म्हणजे जोड्या जुळवा. आता जोड्या जुळवा याच्यामध्ये आपण काय केलं पाहिजे, तर पहा, पर्याय लहान आणि मोजक्या शब्दामध्ये आपण मांडले पाहिजेत. त्याचबरोबर उत्तराचा पर्याय स्पष्टपणे दर्शक असला पाहिजे. त्यानंतर तार्किक क्रमानुसार आपल्याला काय करायचं आहे, तर आद्याक्षरानुसार पाठ्यक्रमाची त्या ठिकाणी रचना करायची आहे. एकाच विचाराची कधीतरी 2 पर्यायसुद्धा त्या ठिकाणी आपल्याला दिलेले असतात. मग कधीतरी 2 पर्यायसुद्धा आपण देणं गरजेचं असतं. याचं उदाहरण घ्यायचं झालं तर आपण सांगू शकतो की भौतिक साधनं, लिखित साधनं आणि लिखित साधनं. आता इथं 2दा लिखित साधनं दिलेले आणि मग पर्याय देताना सुद्धा आपल्याला दानपत्र, ओव्या, मुद्रा, लोककथा. मग आता दानपत्र पण लिखित असतं आणि ओव्यासुद्धा कशा असतात, लिखित असतात. आणि बाकी जे काही आहेत हे लोककथासुद्धा काय आहेत, ते लिखित आहेत किंवा मौखिक साहित्यामध्ये त्या येतात. पण इथं देताना 2 पर्याय काय दिलेत, लिखित दिलेले आहेत. तसंच त्याच्या जोडीचे दोन्ही पर्यायसुद्धा कसे दिले पाहिजेत, लिखित पर्याय देणं गरजेचं आहे. ह्या गोष्टी आपल्याला करता आल्या पाहिजेत आणि त्या केल्या पाहिजेत. मग कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत, तर सगळ्यात महत्त्वाचं लांबलचक पर्याय आपण टाळले पाहिजेत आणि बहुजिन्सी विधानं, व्यक्ती आणि जन्मतारीख एकत्र आपण त्या ठिकाणी टाळू शकतो. ते तसं त्या पद्धतीने देणं चुकीचं आहे. मग याचं उदाहरण द्यायचं तर भौतिक साधनं, लिखित साधनं आणि मौखिक साधनं अशा पद्धतीने दिलं आणि पुन्हा त्याचे 3च पर्याय पुढं दिले तर विद्यार्थी अचूक जोडी लावू शकतात. आता भौतिक साधनं म्हटल्यानंतर किल्ला हे भौतिक साधन त्या ठिकाणी येते. लिखित साधनामध्ये ग्रंथ हे लिखित साधन आहे आणि मौखिक साधनामध्ये लोकगीत. एक पर्याय बरोबर आला की बाकीचे पर्याय आपल्याला बरोबर देता येऊ शकतात. विद्यार्थी अंदाज लावू शकतात आणि म्हणून या गोष्टी आपल्याला टाळायच्या आहेत. ह्या गोष्टी आपण लक्षात ठेवले पाहिजेत. आपण त्या ठिकाणी बहुजिन्सी विधाने टाळली पाहिजेत. ठीक आहे. त्यानंतरचा पुढचा जो प्रश्न प्रकार आहे तो म्हणजे लघुत्तरी प्रश्न. आता यामध्ये काय होतं, ते एका शब्दामध्ये उत्तरे द्यायची असतात, म्हणजे एका वाक्यात उत्तरे लिहायची असतात, गाळलेले शब्द भरायचे असतात. असे प्रश्न या प्रश्नांमध्ये समावेश होतात. मग आता याच्यामध्ये आपण काय केलं पाहिजे, कराव्याच्या बाबी कोणत्या आहेत, तर सगळ्यात महत्त्वाची पहिली जी बाब आहे ती म्हणजे विशिष्ट महत्त्वपूर्ण संज्ञा ज्या आहेत त्या संज्ञांचा वापर त्या ठिकाणी करायचा आहे. संकल्पना स्पष्टपणे प्रश्नातून विचारायची आहे. रिकाम्या जागेमध्ये 1 किंवा 2च शब्द गाळलेले असले पाहिजेत. उदाहरणार्थ पहा, जसे आपण बालकवी यांचे संपूर्ण नाव काय, हा प्रश्न लघुत्तरी प्रश्नामध्ये आपण विचारू शकतो. ठीक आहे. आता कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत हे सुद्धा आपण पाहणं गरजेचं आहे की क्षुल्लक उत्तरे आणि संज्ञा त्या ठिकाणी टाळल्या पाहिजेत. त्याचबरोबर अर्धशून्य वाक्य टाळले पाहिजेत. अर्थशून्य जे वाक्य असतात ते त्या ठिकाणी आपण टाळले पाहिजेत. उदाहरणार्थ पहा, बालकवी कोणाला म्हणतात, अर्थशून्य वाक्य बालकवी कोणाला म्हणतात किंवा ते प्रश्न कसा हवा होता की बालकवी या टोपण नावाने कोणी लेखन केलं. मग हा प्रश्न कसा आहे, त्या ठिकाणी योग्य आहे. अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी विचारणं आवश्यक आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न प्रकार आपण पाहणार होतो तो म्हणजे दीर्घोत्तरी प्रश्न. त्याला आपण निबंध वजा प्रश्न असे म्हणतो. मग निबंध वजा प्रश्न ज्यावेळेस आपल्याला लिहायचे असतात, करायचे असतात, त्यावेळेस त्या ठिकाणी ते करताना निबंध वजा प्रश्न करताना कोणत्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत, तर प्रश्नामध्ये विशिष्ट अपेक्षा आपण सांगायची आहे. मग त्याच्यामध्ये तुलना करायची असेल तर तुलना, म्हणजे ती अपेक्षा आपण तिथे व्यक्त करणं गरजेचं असतं. त्यानंतर दीर्घोत्तरी प्रश्नांमध्ये गुणनिर्देशन सांगायचे असतं. वेळेची मर्यादा आखून द्यावयाची असते. प्रश्नांची जी भाषा असते ती भाषा सोपी असायला हवी आहे. त्याचबरोबर प्रश्नाची जे उत्तर आहे ते उत्तर किती असावं ते सुद्धा तिथं नमूद करणं गरजेचं असतं. या गोष्टी जर केल्या तर दीर्घोत्तरी प्रश्न लिहिण्यामध्ये कोणत्याही पद्धतीची अडचण येत नाही. त्यानंतर आपण दीर्घोत्तरी प्रश्न किंवा निबंधाचा प्रश्न लिहिताना कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत,
तर पहिला आहे शब्द रचना जी क्लिष्ट केलेली असते ती आपण टाळली पाहिजेत. संदिग्ध प्रश्न त्या ठिकाणी विचारायचा नाही आहे. त्यानंतर प्रश्न जर वेळखाऊ असेल तर तोही आपल्याला तिथं टाळायचा आहे. त्यानंतर अप्रत्यक्ष प्रश्न जे असतात ते अप्रत्यक्ष प्रश्न विचारणं टाळायचं आहे. त्यानंतर दिशाहीन प्रश्नसुद्धा विचारायचे नाहीत, ते सुद्धा काय करायचे आपल्याला टाळायचे आहेत. मग अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, दीर्घोत्तरी जे प्रश्न असतात ते प्रश्नांमध्ये करावयाच्या बाबी कोणत्या आहेत आणि टाळायच्या बाबी कोणत्या आहेत हे सुद्धा आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. मग याचं उत्तम उदाहरण घ्यायचं झालं तर पहा, आपल्या गावामध्ये वेगवेगळ्या सोयीसुविधा आहेत. त्या सोयीसुविधेचा विकासाचा इतिहास लिहा हा प्रश्न आपण विद्यार्थ्यांना देऊ शकतो, ना की तुमच्या गावातील विकासाचा इतिहास लिहा असं त्या ठिकाणी आपण लिहू शकत नाही. आणि म्हणून आता विकासाचा इतिहास लिहा म्हणजे तर स्पेसिफिक काय लिहायचं हा मोठा प्रश्न पडतो. म्हणून असा प्रश्न टाळायचा आहे. पण तुम्ही विचारताना प्रश्न कसा विचारू शकता की तुमच्या गावातील सोयीसुविधांच्या विकासाचा इतिहास लिहा. मग आपोआप स्पेसिफिक काय येतात, सोयीसुविधा येतात आणि मग सोयीसुविधांचा इतिहास आपल्याला लिहिता येऊ शकतो. म्हणून प्रश्न विचारताना अशा पद्धतीने प्रश्न विचारणे आवश्यक आहे. आता त्यानंतर पहा, आपण हे जे काही प्रश्न प्रकार पाहिले याच्याच बरोबर पुस्तकासह चाचणी, ज्याला आपण ओपन बुक टेस्ट असं म्हणतो, जी मॉड्यूल क्रमांक 1 मध्ये आपण पाहिलेली आहे की ओपन बुक टेस्ट म्हणजे काय आणि तिचे कशा पद्धतीने वापर केला जातो, तिचं स्वरूप कसं आहे हे आपण मॉड्यूल क्रमांक 1 मध्ये पाहिलेलं आहे. पण ज्यावेळेस आपण या ओपन बुक टेस्टसाठीची जी काही प्रश्नरचना आहे ती प्रश्नरचना पाहताना काय केलं पाहिजे, तर सुरुवातीला दिलेला जो मजकूर असतो तो मजकूर किती समजला हे पडताळणारे प्रश्न आपण विचारले पाहिजेत. म्हणजे जो आशय तुम्ही विद्यार्थ्यांच्या ओपन बुक टेस्टसाठी निवडलेला आहे त्या मजकुरातील किती भाग त्यांना समजला हेच पडताळणारे प्रश्न त्यामध्ये विचारले गेले पाहिजेत. त्याचबरोबर तुलनात्मक विचार करावयास विचार करायला लावणारे प्रश्न विचारता आले पाहिजेत. त्याचबरोबर मजकुरामध्ये आशयाशी आणि स्वतःचा संबंध जोडणारे प्रश्न आपल्याला विचारता आले पाहिजेत. त्याचबरोबर चिकित्सा विश्लेषण करायला लावणारे प्रश्नसुद्धा आपण विचारले पाहिजेत. आणि विचार प्रक्रिया जी आहे ही विचार प्रक्रिया पडताळणारे, मग त्याच्यामध्ये निर्णय क्षमता आहे, दृष्टिकोन आहे, वृत्ती आहे. मग विद्यार्थ्याची निर्णय क्षमता पडताळणारा प्रश्न आपल्याला टाकता आला पाहिजे. विद्यार्थ्यांचा दृष्टिकोन बदलणारा प्रश्न किंवा दृष्टिकोनाचं मापन करणारा प्रश्न आपल्याला टाकता आला पाहिजे. आणि त्याचबरोबर विद्यार्थ्याची जी काही अभिवृत्ती आहे ती अभिवृत्ती जाणणारा प्रश्न आपल्याला टाकता आला पाहिजे. मग अशा पद्धतीने आपण पुस्तकासह चाचणी ओपन बुक टेस्टसाठीची जी प्रश्नरचना आहे ती प्रश्नरचना करू शकतो. ठीक आहे. त्यानंतर आपण ओपन बुक टेस्ट जी आहे या ओपन बुक टेस्टच्या नंतरचा पुढचा घटक आपण पाहणार आहोत तो म्हणजे की प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांची जी काही गुणवत्ता सुधारायची असते ती गुणवत्ता सुधारण्यासाठी शिक्षकांनी प्रश्नपत्रिका काढताना कोणती काळजी घेतली पाहिजे. कारण शिक्षक ज्यावेळेस प्रश्नपत्रिका काढतो त्यावेळेस त्याने कोणती काळजी घेतली पाहिजे हे या ठिकाणी खूप महत्त्वाचं आहे. मग कोणती काळजी घेतली पाहिजे, तर पहिला मुद्दा आपल्याला सांगता येतो तो असा की प्रश्नपत्रिकेसोबत उत्तरसूची आणि गुणदान जे आहे ते गुणदान त्या ठिकाणी दिलं पाहिजे. त्याचबरोबर प्रश्नांची जी संदिग्ध असते ती कमी करायचा प्रयत्न आपण केला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं प्रश्न कसे असले पाहिजेत, अर्थपूर्ण असले पाहिजेत. त्याचबरोबर प्रश्नांची भाषा सोपी असली पाहिजे, प्रश्नांचं स्वरूप नेमकं असलं पाहिजे. आणि बहुपर्यायी प्रश्न ज्यावेळेस आपण काढतो त्यावेळेस बहुपर्यायी प्रश्न काढताना मुख्य विधान निर्दोष असलं पाहिजे, त्याच्यामध्ये कोणताही दोष असता कामा नये. त्याचबरोबर सर्व पर्यायांची लांबी एकसारखी असावी. अनेक जे काही प्रश्न विचारले जातात ते प्रश्न निश्चित आणि मर्यादित हेतू साध्य करणारे प्रश्न असले पाहिजेत. आणि प्रश्नातील प्रत्येक पद हे जास्तीत जास्त निर्दोष कसं असेल हा प्रयत्न त्या ठिकाणी शिक्षकांना करणं आवश्यक आहे. आणि सगळ्यात शेवटी प्रश्नांची सहज आकलन होईल अशी शब्दरचना त्या ठिकाणी असणं आवश्यक आहे. आणखी सांगायचं झालं तर फार सूचक प्रश्न आपण टाळले पाहिजेत. प्रश्नरचना करताना आपण कोणतीही गोष्ट गृहीत धरता कामा नये. त्यानंतर प्रश्नपत्रिकेची जी काठिण्य पातळी आहे त्यानुसार वैविध्यपूर्ण प्रश्नांची रचना आपण करणे गरजेचं असतं. त्याचबरोबर प्रश्नपत्रिका तयार करताना तिला पुरेसा वेळ पण दिला पाहिजे. त्यानंतर प्रश्नपत्रिकेतील जे प्रश्न असतात ते प्रश्न हे विचार प्रवर्तकता स्पष्ट करणारे असले पाहिजेत. आणि प्रश्नपत्रिका ज्यावेळेस तयार होते ती तयार झाल्यानंतर त्याची पुनर्तपासणी किंवा
स्वतः ती तज्ज्ञाकडून तपासून घेणंसुद्धा गरजेचं असतं. म्हणजे अशा पद्धतीचे जे काही करावयाच्या बाबी आणि टाळावयाच्या बाबी हे शिक्षकांच्या बाबतीतसुद्धा खूप महत्त्वाच्या असतात. कारण शिक्षकांनी ज्यावेळेस प्रश्नपत्रिका काढतात ना, त्यावेळेस शिक्षकांनी या सगळ्या गोष्टीची जर काळजी घेतली तर मला असं वाटतं निश्चितच प्रश्नपत्रिका दोषमुक्त त्या ठिकाणी तयार होऊ शकेल आणि प्रश्नपत्रिकेचा आवाका आपल्याला सुधारता येऊ शकेल. हेच आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून शिकायला मिळतं. ठीक आहे, धन्यवाद.